नमस्कार. सोनालीच्या म्हणण्यानुसार तुम्ही सर्वांना असं आता जाणवतं आहे की मी थोडा बारीक झालोय. मी 12 किलो कमी झालं ना प्रशांतजी. मी आता 12-13 किलो ऑलमोस्ट कमी केलं आहे आणि मी ते अजून 70 किलो वजन माझं मी करेल. आता माझे 81-82 आहे, पण अजून 10-12 किलो कमी करेल मी. सुरुवातीला 94 होतं ना माझं? 94 पेक्षाही जास्त होतं. मागच्या दसऱ्याच्या दिवशी आपल्या त्या काय आपल्या अपार्टमेंटवर राहायची तिच्या घरात वेट करायला गेलो होतो. 97 किलो भरलो होतो मागच्या दसऱ्याच्या दिवशी का? हाँ, ती असं म्हटली होती की आप 100 किलो कर दिए. म्हटलं नाही, अभी 100 हुआ नहीं है. मग तिने आपल्याला वेइंग मशीन दिलं. हा, तिने ते कन्या भोजन जेवण बनवलं होतं. बरोबर. 97 किलो होतं. म्हणजे आता 97चं 82 झालं, म्हणजे बऱ्यापैकी कमी झालंय. अजून आपल्याला करायचं, अजून 10-12 किलो मी कमी करेल आणि मग मी सर्वांशी शेअर पण करेल की कसं कमी केलं. पण मी म्हणजे सोनालीचीच गाईडलाईन असते, पण सध्या ती थोडंसं मिलींच्या दुःखामधून बाहेर येईपर्यंत थोडंसं तिला अजून ती तेवढं मला मागे हे नाही करत की हे करू नका ते करू नका. इवन मी बिचाऱ्या प्रशांतजींना कधी सांगितलं नाही, पण काही विचित्र ज्या बायका असतात त्या प्रशांतजींच्या हेल्थवर एकदम असं बॅड कमेंट पण करायच्या. पण हे बघा, प्रशांतजी आपले छान बारीक झाले. आणि प्रतीक जरा फ्री होता आणि त्यातल्या त्यात आमची हाऊस हेल्पर आलेली नाहीये आणि मला काय स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे प्रतीक बोलला मग मी झाडत होते, त्यांनी माझ्या हातातून झाडू हिसकून घेतला आणि झाडायला लागला. अरे तिकडे नको नेऊ आता कचरा, तो इकडे आण. हे बघा, फर्स्ट टाइम आज प्रतीकने घर झाडलंय. अरे हा, कोविडमध्ये करीना ना हा दोघं मिळून काम करायचे. एक जण झाडायचं, एक जण पुसायचं, एक जण भांडे घासायचं, एक जण भांडे धुवायचं. तर आता त्याने हे घर झाडून काढले. थँक्यू हा बेटा. घर खूप चकाचक आहे. पडदे नाही आहे, कारण पडदे मी धुवायला टाकले, त्याच्यामुळे उजेडच उजेड आहे घरामध्ये. हॅलो एव्हरीवन, आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी गाईला पोळी खाऊ घालण्यासाठी मंदिरात गेली होती आणि त्याचबरोबर देवाचे दर्शनही होऊन जाते. आणि मी रोज मंदिरामध्ये जो प्रसाद दिला जातो तो प्रसादही घेऊन येते प्रतीकसाठी. कर्ड राईस असतो, पण इकडे त्याला कर्ड राईस नाही, वेगळं काहीतरी म्हणतात, पण कर्ड राईस असतो सकाळचा प्रसाद. कधी लेमन राईस असतो. तर चला, आता मी आली आहे, आता वरती जाऊन गुळाचा चहा बनवेल आणि चहा पी. काल जिममध्ये प्रतीकबरोबर लेग वर्कआउट केलं, त्याच्यामुळे आत्ता अक्षरशः म्हणजे मला चालता येत नाही आहे. हेटकत चालते मी, असं उचलून टाकते पाय, एवढे पाय माझे दुखत आहे. किती वाजता तू झोपण्याचा प्रयत्न करत होता? मी फोन साईडला ठेवला. 6:45 अलार्म लावलं. 6:30-7 तास बस आहे मला स्लीप. असं 4 वाजता झोप आली मला. 4ला? बापरे, किती छोटा मुलगा दिसतोय. आणि ते बघा, ते आहे प्रतीकचं मॉर्निंग ड्रिंक. तुझ्या घरी गेल्यावर पण घेशील का आता ते ड्रिंक? आणि हा आहे मंदिरातनं त्याच्यासाठी आणलेला प्रसाद. आणि इथे आता मी पालक राईसची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तेल घेतलं मी 2 चमचे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा, त्यानंतर एक तेजपत्ता, 4-5 मिरी, 3-4 इलायची, 3-4 लवंग, हे सगळे खडे मसाले टाकून घेतले. आणि ते फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 कांदे कट करून टाकले उभे, आणि कांदे छान असे फ्राय करून घेणारे. आणि कांदे फ्राय झाल्यानंतर मी काय केलं, एक पालकची जुडी, छोटीशी जुडी, ती मी अशीच कट करून घेतली आणि फक्त मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे. पण त्याआधी मी टाकली हळद, लाल तिखट,
आणि शाही बिर्याणी मसाला टाकला मी, 1 टीस्पून टाकला इथे. बिर्याणी नाही आहे तरी पण एक टेस्ट वाढवण्यासाठी टाकला. आणि ग्राइंड केलेली पालक मी इथे टाकली आणि पालकचं पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे. आणि पालकचं पाणी ॲब्झॉर्ब झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी काही पनीरचे पीसेस कट करून टाकले प्रोटीन सोर्स म्हणून. आणि पनीरही छान असं पालकमध्ये फ्राय करून घेतलं. आणि मी साईडला बासमती तांदूळच घेतला आहे, परंतु तो माझ्याकडून जरा थोडा जास्त शिजला. परंतु ह्या रेसिपीला बासमती तांदूळ पाहिजे असं काही नाही. तो मी मीठ भरपूर टाकून उकडवून घेतला होता, त्याच्यामुळे मी मीठ नाही वापरलं. तर गाळून घेतला तो शिजलेला भात आणि अशा पद्धतीने छान मिक्स करून मी पालक राईस बनवला. चेअरला जे कुशन आहे ना त्यांना असे कवर आहे आणि कवर असलेच पाहिजे, म्हणजे कसं आपण ते कवर काढून वॉश करू शकतो नाही का. कारण की आत्ता मी आईकडे जेव्हा गेली होती ना तेव्हा मला लक्षात आलं की सोफे जे आहे त्यांचे, तर त्यांच्या सोफ्याचं जे कुशन आहे त्याला कवर नव्हतं. तर मग मी आईला बोलली की तुम्ही एवढं घर आवरलं तर मग ते कवर तुम्ही वॉश नाही केले का वॉश. तेव्हा आईने सांगितलं की आमच्या कुशनला कवरच नाही आहे. परंतु कुशनला कवर असावे, म्हणजे कसं आपण वापरत असतो त्या गोष्टी आणि मग कवर असलं की इझिली ते काढून आपल्याला वॉश करता येतं. आणि कुठलाही सण असला की शेवटपर्यंत आपले कामं काही संपत नाही. हो, खूप सगळ्या मैत्रिणींनी मी फराळ करावं की नाही करावं याच्यावर त्यांचे विचार मांडलेले आहेत, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. त्याचबरोबर सीमाताई, तुम्ही आईन त्यांच्या यावर एक कमेंट केला होता, तर मी जस्ट एक्सप्लेन केलं. मला राग वगैरे काहीच आला नाही. तुम्ही जे माझे व्ह्यूअर्स आहात तुमच्याकडून पण मी खूप सगळ्या गोष्टी शिकते. एक ताईंनीच मला कमेंट करून कर्टनच्या रिंग दोरीत बांधून मशीनला लावायच्या असं सांगितलं होतं. त्यानंतर आता मला वेळेवर आठवत नाही पण बऱ्याच गोष्टी मी तुमच्याकडून देखील शिकते. तर आपल्याला कोणी काही चांगलं सांगितलं तर राग यायचं काही कारण येत नाही, तर मला राग नाही आला. घराची क्लिनिंगचा तर व्हिडिओ तुम्ही बघितलास, तर आतमधलं काही काढून क्लीन केलं नव्हतं. तर मग मी आता बसल्या म्हटलं हे सगळं बाहेर काढून क्लीन करू. मला आर्टिफिशियल ज्वेलरीचा खूप आवड आहे पहिल्यापासूनच, त्याच्यामुळे बरीच आर्टिफिशियल ज्वेलरी आहे माझ्याकडे. तर तेच मी आता हा कप्पा क्लीन केला, पुसून घेतला सगळा ह्या कपड्याने आणि आता परत सगळं ॲज इट इज लावून देणार आहे. हा लावला गेला की मग हे पण सगळं बाहेर काढून तो पण कप्पा क्लीन करून घेईल चांगला. सगळं क्लीन करून ॲज इट इज ठेवलं गेलं दोन्ही कप्पे. सगळं आवरण्यामध्ये एवढ्या सगळ्या वस्तू मी फेकण्यासाठी काढल्या. आपल्याला खूप सवय असते सगळ्या बायकांना अशा वस्तू जपून ठेवायची. ही जी पेअर आहे ना ही मला इतकी आवडायची. हे खूप छान असे गोल्डन होते कानातले आणि खूपदा मी साडीवर हे घालायचे. नकलीच आहेत सगळे, नकलीच खराब होता तो वस्तू. तर हे बघा याचा सोनेरीचा कसा कलर होऊन गेला आहे. ते अजून तुटलेले वगैरे नाही, फिरक्या वगैरे सगळे, पण ते मी रिटायर केले. आणि काही असे कानातले आता हे ना मला प्रतीकने गोव्याला गेला होता तो, तिथून त्याने मला आणले होते. तर आता हे किती छान कानातले वेस्टर्नवर घालायला, परंतु याची ना मागची दांडीच तुटली. तसं आता नकली वस्तू शेवट नकलीच राहता. हे तर मी खूप महाग घेतले होते एकदा ब्लॅक इव्हिनिंग गाऊनवर मला घालायला. तर करीनाने घातलेले असताना 450 रुपयाची पेअर होती ही. तर एक कानातलं हरवलं तर बऱ्याचदा मी एकसुद्धा सांभाळून ठेवत असते. तर हे बघा हे जे 2 कानातले आहे ना याचे हे खडे ते पण मी आवरून ठेवले की बुवा काहीतरी ग्लू वगैरे लावून हे दुसरं कानातलं करता येईल. परंतु तेही मी आता साईडला केलं. ही पेअरही मी फेकते. हे तर ओम आहे, हे मी ठेवते निर्माल्यात ठेवायला. तुटलं आहे ते ॲक्च्युली. तर हे सगळे कानातले आहे ना हे तर असे खूप मला प्रतीकने खूप पेअर आणले होते, पण ते घालणंच झालं नाही. कारण रे पण असंच आहे बघ, याची पण दांडी तुटली. म्हणजे ते किती तकलादी आहे. मागची जी ही दांडी आहे ना दांडी ती तुटली आहे. दोन्ही कानातल्यांचं सेम झालं आहे. आता त्या दांड्या पण मी आवरून ठेवल्या आहे, परंतु त्या आता किती दिवस आवरून ठेवायच्या. तर जेव्हा काही दिवाळी येते ना तेव्हा मग आपण असे आपल्या घरातल्या वस्तू फेकून द्यायच्या असतात. तर हे सगळे मी ठेवत असते की डेकोरेशनला वगैरे कामाला येईल, पण मी आता हे सगळं फेकून देण्यासाठी काढलं आहे. एवढं. संध्याकाळचे 7:15 वाजले. प्रतीक आणि मी जिममध्ये होतो आणि प्रशांतजींचा कॉल आला की चला आपण डीमार्टला जाऊ. तर मी जस्ट टॉप चेंज केलं.
प्रतीकने शर्ट चेंज केलं आणि थैल्या घेतल्या आणि आता मी जात आहोत डीमार्टला. बऱ्याच दिवसापासून ग्रॉसरी घ्यायची राहिली. अशी आमची डीमार्टला ग्रॉसरी घ्यायला जाण्याची फिक्स अशी काही तारीख नाहीये, परंतु आपण शक्यतो कुठल्याही महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये ग्रॉसरी आणतो. परंतु 4 सप्टेंबरलाच अशी दुःखद घटना घडली माझ्या कुटुंबामध्ये आणि मग आम्ही तिकडे गेलो. 3लाच गेलो होतो आम्ही. तर मग सप्टेंबरमध्ये डीमार्टला जाणंच झालं नाही आणि ऑक्टोबरही जवळजवळ अर्धा झाला आहे. तर बऱ्याचशा वस्तू घरातल्या संपत आल्या होत्या आणि काही संपल्यातही जमा होत्या. त्याच्यामुळे मग म्हटलं चला जाऊन थोडंसं सामान घेऊन येऊ. म्हणून मग आम्ही डीमार्टला आलो इथे. प्रतीक आधी बोलला की मी पण घेतो, माझ्यासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या त्याला. परंतु नंतर मग त्यालाच रिअलाईज झालं की खूप ओझं होईल, मी तिकडे घेईल तो बोलला. आणि दिवाळीमुळे डीमार्टमध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे, प्रचंड गर्दी आणि नवीन बराच स्टॉकही आलेला आहे. झालं आमचं घेऊन सामान. डीमार्टवरनं घरी यायलाच 9 वाजले आम्हाला. आज प्रशांतजींनी लंच स्किप केलं आहे आणि आत्ता इथे बटर मिल्क पिणार आहे. ती प्रशांतजींना बटर मिल्क करून देते आणि मग आमच्यासाठी पोळ्या करते. दूध आटवायचं आहे, ते सगळं करेल आता. हेअर बरेच वाईट झाले. प्रतीक सारखा सांगत असतो मम्मा कलर कर कलर कर. करेल आता कलर. घेऊन आली आता डीमार्टमधनं. एकाच दिवशी हेअर कलरही करून घेईल. चावी खाली राहिली गाडीमध्ये, त्याच्यामुळे मी अशी डोरच्या बाहेर वेळ. प्रतीक गेला गाडीमध्ये चावी घ्यायला. इथे मी साधारण 1.5 लिटर दूध उकळायला ठेवलं, कारण प्रतीक आणि मीच घेणार आहे. मी काय प्रसाद म्हणून थोडंच घ्यायचं आहे मला. आणि डीमार्टमधून ना मी कधीच असं सगळं एकत्र टाकत नाही पिशव्यांमध्ये. मी भरपूर पिशव्या घेऊन जाते आणि ज्या आपल्या खायचे आयटम असतात, किराणा माल, तो सेपरेट ठेवते. आणि जे बाकीच्या ज्या गोष्टी असतात, फिनेल, सर्फ, सोप वगैरे, ते सगळं सेपरेट ठेवते. पण प्रतीकने काय माझं ऐकलं नाही, तो फक्त टाकत गेला. म्हणून मी आता ह्या पिशव्या अशा ओतते. आणि हा जो स्टोरेज तुम्ही बघताय, ऑर्गनायझर आहे ॲक्च्युली. ते प्रतीकला बेडरूममध्ये आमच्या ते ठेवलेलं आहे ना एक असं ऑर्गनायझर. ते काय आवडत नाही, तो मला बोलला घे म्हणून. मग त्याने हे घ्यायला लावलं आणि त्या ऑर्गनायझरवर मी त्याने त्याच्यासाठी घेतलेल्या वस्तू काढते. त्याने काही हेअर ब्रश, फेस मास्क, काही वस्तू घेतल्या. आणि हे बघा, खूप मैत्रिणी सांगता की साधा सिंपल का होईना दिवाळी कर, म्हणून मी 4 पंत्या घेऊन आली फक्त. माझ्याकडे ऑलरेडी 101 आहे जुन्या, पण मी काय एवढ्या पंत्या लावणार नाही आहे दरवर्षी इतक्या. परंतु हो, नाट नको, काय नाट मोडायला काय म्हणतात, तर 4 नवीन आणल्या. आणि हा बघा, हा जो डब्बा आहे ना 177 रुपयाला मिळतो फक्त डीमार्टमध्ये. माझ्याकडे आधी पण होता, करीना घेऊन गेली. त्याच्यामध्ये बिस्किट वगैरे किंवा नमकीन, ड्रायफ्रूट अशा वस्तू ठेवायला खूप कामं येतो तो. आणि फ्रीजच्या कलरशी मॅच आहे माझ्या, आणि मी फ्रीजवरच ठेवलेला होता. करीनाला हवा होता तिचा खाऊ ठेवण्यासाठी, मग ती घेऊन गेली. तर मी आज परत घेऊन आले. 177 रुपयाला छान डब्बा मिळतो. नंतर मी ॲमेझॉनवर बघितला होता, पण ॲमेझॉनवर खूप महाग होते. आणि मला डीमार्टमध्ये ना 2-3 वस्तू मिळाल्या नाही. त्यातलीच एक केशर देखील मला मिळालं नाही. जेव्हा केशर नसतं ना, मग काय करायचं, थोडीशी हळद घालायची दुधामध्ये. नाहीतरी हळदीचे पण खूप सगळे फायदे आपल्या शरीराला. तर मी ते हळद टाकली दुधामध्ये. आणि आम्ही ना खूप घट्ट दूध करतो, पहिल्यापासून प्रशांतजी करायचे, मग तशीच सवय झाली आहे. तर थोडीशी मी साखर टाकली, 2-3 चमचे साखर टाकली असेल. आणि इकडे मला अजून दूध मसाला देखील मिळाला नाही. आपल्याकडे कसं महाराष्ट्रामध्ये मिळतो, इथे मला भेटलाच नाही. मग काजू बदाम थोडेसे भाजून घेतले आणि दळून घेतले ते. आणि हे बघा, मस्तपैकी आता इथं दूध घट्ट झालेलं आहे. तर मी थोडंसं जायफळ आधी किसून टाकलं आणि नंतर माझ्याकडे इलायची पावडर पण करून ठेवलेली आहे. ती 1 टीस्पून इलायची पावडर मी वाटीमध्ये घेतली आणि तिच्यामध्ये थोडंसं दूध घेऊन ती मिक्स केली. कारण अशी पावडर टाकली की कशा गठुळ्या होऊन जातात, लम्प्स बनतात, म्हणून मग अशी वाटीमध्ये मिक्स करून मग ती टाकली. आणि मग ते ड्रायफ्रूट जे ग्राइंड केले होते ते पण टाकले. तर खूप घट्ट आणि खूप टेस्टी गाढ असं एकदम मस्त दूध माझं इथे बनवून तयार आहे, जे मी कोजागिरी पौर्णिमेसाठी बनवलेलं आहे खास. आम्ही दरवर्षी 5-6 लिटर दूध आटवायचो, करीना पण होती तेव्हा, आणि भरपूर 2-2 ग्लास सर्व दूध प्यायचो. पण आता प्रशांतजी डाएटवर आहे आणि मलाही प्रसाद आता रात्रीचे 11:15 वाजलेत. ह्या लोकांना मी जागं ठेवलंय. आता मी 15 मिनिटं आधी पूजा मांडायला सुरुवात करते. उकळलेलं दुधाचं पातेलं मी बाल्कनीमध्ये ठेवलं, जेणेकरून म्हणताना चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये अमृत पडतं.
तर इथे मला पूजा मांडायची, त्यासाठी मी लाल रंगाचा कपडा घेतला. आधी थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्याचाच असा गोल करून घेतला. तांदळाला हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घेतल्या आणि कलशाला मी अशा 5 कुंकवाने उभ्या रेषा मारून घेतल्या आणि त्यानंतर कुंकवानेच मी कलशावर स्वस्तिक देखील करून घेतलं आणि कलशामध्ये मी हळद कुंकू अक्षदा सुपारी ते देखील टाकणार आहे. आणि हो, तुम्ही बघाल तर मला आंब्याचे पानं आणि फुलं मी बाहेर गेली तेव्हा खरं सांगू तर मला आठवणच राहिली नाही आणायचे, म्हणून मी सोसायटीतून ही पानं घेऊन आली. मला मिळाली, म्हटलं चला जे आहे त्याचा वापर करू. हल्ली मला खूप गोष्टी लक्षातच राहत नाही. मी डीमार्टला गेले तेव्हा ठरवून गेले होते की आपण फुलांच्या दुकानात जाऊ, आंब्याचे किंवा नागलीचे मिळूनच गेले असते, परंतु मला पूर्णपणे विसर पडला आणि म्हणून मी सोसायटीमधून जे मला मिळाले ते पानं घेऊन आली. श्रद्धा असणं गरजेचं आहे. आणि हे बघा, हे इथे माझ्याकडे कुबेर यंत्र आहे जे मी ऑनलाईन मागवलं होतं मागच्या दिवाळीच्या वेळेस. तर मग मी ते ठेवलं आणि तिकडच्या पानावरती मी श्रीयंत्र ठेवलं आणि मध्ये चंद्र म्हणून तांदळाचा अशी मी गोल केला. चंद्र कसा पांढरा शुभ्र असतो मस्तपैकी तसा गोल केला आणि आता या सगळ्यांना मी हळद कुंकू अक्षदा त्यांचं नाव घेऊन मंत्र म्हणून त्या अर्पण करते. फुलं देखील मला खालीच मिळून गेले. आणि हो, झाडांना फुलांना रात्रीच्या वेळेस हात लावायचा नसतो हेही मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, परंतु मी आधी मंदिराच्या तिथे गेली. मंदिराचं तर गेट बंद होतं, परंतु श्रीकृष्ण भगवान यांच्याकडे माफी मागितली की माझ्याकडे आता काही पर्याय नाही आहे आणि म्हणून तिथे जे फुलाचे झाडं होते तिथून मी पानं आणि फुलं दोन्ही घेऊन आले. छान मस्त पिवळ्या रंगाची फुलं आहेत. त्या फुलांना काय म्हणता हेही मला माहीत नाही, परंतु म्हणजे कुठल्या प्रकारची आहेत ही फुलं हेही मला माहीत नाही. तर छान असे फुलं मी वाहून दिले आणि फुलं वाहिल्यानंतर मला आठवलं की मी देवाऱ्या शेजारी जरी मी पूजा मांडते आणि गणपती देवाऱ्यात आहे, पण या पूजेच्या ठिकाणी ॲक्च्युली सर्वात आधी गणपतीची स्थापना करायची असते. पण मी म्हटलं ठीक आहे चला, कारण मी बघितलं तर मी घेऊन ठेवलं होते साईडला सुपारी आणि छोटा चौरंग आणि कपडा गणपती म्हणून स्थापन करण्यासाठी. तर ठीक आहे म्हटलं, मी सांगते ना तुम्हाला की मी अशी नॉर्मल दिसते, परंतु मला स्वतःला माझं डोकं नॉर्मल वाटत नाही. खूपदा मी अशी काही माझ्याच तंत्रीत असते असं म्हणा. पूजा व्यवस्थित मांडून दिल्यानंतर मी इथे प्रार्थना केली आणि जप करायला सुरुवात केली. 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केल्यानंतर बाकीचे इतर जप इतर ज्या सेवा आहेत त्या सगळ्या मी करून घेणार आहे. 12:40 नंतर मात्र मग मी प्रशांतजींना सांगितलं की तुम्हाला झोपायचं असेल तर तुम्ही झोपून घ्या, कारण की ते थकलेले असतात आणि त्यांना खूप झोप येते. परंतु माझ्या सांगण्यावर 12:40पर्यंत 1:15 वाजेपर्यंत जवळजवळ ते बसून होते आणि नंतर मग त्यांनी काहीतरी नावाला प्रसाद म्हणून थोडंसं दूध घेतलं. तर हे बघा, इथे अशा पद्धतीने मी ही धूप वगैरे लावली आहे. तुपाचा दिवा तर मी सुरुवातीलाच लावून दिला होता आणि अशा पद्धतीने पूजा मांडली. तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा मांडणी? आता तर ऑलरेडी व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत येतोय. कोजागिरी पौर्णिमा ऑलरेडी होऊन गेलेली आहे, परंतु तरीसुद्धा बुवा, तर हे पानं कुठले किंवा ते फुलं कुठले याचे नावं तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. दूध खूप छान, खूप टेस्टी झालं होतं, खूप घट्ट झालं होतं आणि आम्हाला तसंच आवडतं. म्हणजे पूर्वी ना प्रशांतजी स्वतः त्यांच्या हाताने दूध आटवायचे, ते घट्ट करायचे, तशीच सवय आम्हाला पडली सर्वांना. सेवा करत करत जवळजवळ 1 वाजून गेला, कारण की मी पूजा मांडणी केल्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला. त्यानंतर 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र आणि 1 माळ कुबेर मंत्र हा जप केला. त्याच्यानंतर 16 वेळेस मी श्री सूक्ताचं पठण केलं आणि त्यानंतर गीतेचा 15वा अध्याय वाचला आणि ह्या सगळ्या सेवा करत करत बराच वेळ झाला. 1 वाजून गेला आहे आणि आता माझी सगळी पूजा करून झालेली आहे. तुमची सुद्धा सगळ्यांची सेवा करून झाली असेल कोजागिरी पौर्णिमेची. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.
थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. आणि हे मस्तपैकी कोजागिरीसाठी बनवलेलं दूध ते मी आता ग्रहण करते, जे की खूप टेस्टी यम्मी झालं आहे. प्रशांतजींनी प्रसाद म्हणून 1-2 घोट घेतले फक्त.